नमस्कार मित्रांनो, तर बघत असाल तुम्ही सर्वजण आम्ही आलेला आहोत सर्वजण रानात ऊस लावायसाठी लागणी घेतलेला आहे आहो आणि आमचे सासूबाई। ओ सासूबाई झाला का तुमच्या? तर बघत असाल आहो तिकडे तुम्हाला धावते नवराबाई इकडे नवराबाई। तर बघत असाल मित्रांनो इकडं आमचे शिवांश पण ऊस हातरत आहे, खाली बघा हातरते मस्त एक नंबर हातरते शिवांश। माझ्यासोबत भांडण केलं तर मित्रांनो, शिवांश म्हणलं मला हातरायचे ऊस, मम्मी तू नको हातरू। तर बघत असेल सर्वजण शिवांश आणि शिवांशचे पप्पा आणि शिवांशचे आजी, दोघी आजी आहे इकडं। तर सगळेजण आलेला आहोत आम्ही सगळेजण ऊस लावायसाठी। आणि पाणीचं लाईट गेले मित्रांनो, काय सांगाव तुम्हाला। आम्ही आता म्हणजे ऊस दाबायचे होतात तिकडं आणि लाईटच गेलं, आता पाणीच नाहीये, कसा दाबाव म्हणून सगळेजण आता ऊस हातरत आहे। आणि पाणीचं लाईट कवा यायचे काय माहित नाहीये, जर पाणीचं लाईट आला तेव्हा आम्ही ऊस दाबूया। होय, पाणीचं लाईट कवा यायचे आता? आला असतं तर एवढं झालं असतं। आता निम्मदा आपण झाला होईल तर नाही पाण्यात बिन दाबणार आहे आता। हो पाणी आटले नाही आला असतं तर ती पाडका झाला असता ना। मित्रांनो बघा तसं आमचे शिवांश लय मेहनत करत आहे, सगळ्यात जास्त शिवांशच काम करत आहे। हे बघा सर्वजण। बाळा तुला कंटाळ येईल की? शिवांश इकडे बघ ना, नको करू तू करणार होय। हे बघा मित्रांनो शिवांश भांडण करतो माझ्यासोबत, म्हणतो मी काम करणार आहे। बघा एक नंबर ऊस ठेवत आहे, चुकीचे अजिबात ठेवलेलं नाही, एक पण ऊस चुकीचे ठेवलेला नाहीये, सगळे एकदम एक परफेक्ट ठेवलेला आहे। बघा तसं तुम्ही सर्वजण। आणि आई पण बघा ना ते कसं ठेवताय, लांब लांब बघा ना, जवळ पण नाही, तेवढं आईला पण जमत नसल मित्रांनो आणि मला पण जमत नसल। मगाशी आहो म्हणत होते की आईला म्हणत होते आहो की थोडा लांब लांब ऊस ठेवा, आणि शिवांशला तर एकदा पण सांगितलं नाही, तो पण एकदम परफेक्ट ऊस ठेवत आहे, लांब लांब थोडासा, जवळ अजिबात ठेवलेला नाहीये। आणि तिकडून आणतो होय, बघा ना अनुस, हे लाईन अक्का लाईन अनुसने ठेवलाय। अक्का लाईन तेच ठेवलंय बघा, एकदम व्यवस्थित ठेवलंय। लता त्या चुकीचं ठेवला का? बघा ना लांब लांबच ठेवला। अयो मला जागा आहे का नाही ठेवाय? तर मित्रांनो बघा चला आहो घेतलेला आहे, काय म्हणतो तो? ऊस ऊस नाही दुसऱ्याच घेतलंय ना, उक्त घेतले करायला, उक्तय हा उक्त घेतलेला आहे करायसाठी लोकांच्या। तर तुमचं जर असेल तर नक्की सांगा, आमच्या आहो येणार आहे तुमचं रान करायला, ऊस वगैरे करायचं असेल तर सांगा नक्की, कमेंट करू। झालं वय कुणाची लागण करायची असेल तर सांगा कमेंट मध्ये, हा लागण करायची असेल तर सांगा कमेंट मध्ये गाववाले। मित्रांनो आणि बघा तसं शिवांचं झालं बडा बडा, आता तू नको ठेवू, झालं आता नको ठेवू। अगं झालं बाळा, पप्पा ठेवतात की, एवढं लांब लांब ठेवतात, लांब खाली पायात जुळवून येतं ना। होय का? पण पाण्याचं लाईट कवायचं असतं काय माहिती, आलं तर लय भारी होईल, पटकन होऊन जात नाही। उद्या तुम्हाला तिकडे जायचे लावायला मित्रांनो, हिकडचं जर झालं ना लागणे तर दुसरीकडे जायचे अजून करायला ऊस, म्हणजे ऊस लावायसाठी दुसरीकडे जायचे, पण लाईटच नाही, आता काय करावं, म्हणजे लवकर झाला तर लय भारी होईल। इकडं पाणी का विहिरीत आहे की, बघून आले मी। तर मित्रांनो चला जाऊया आपण विहिरीत, पाणी आहेत का उडी मारे जाऊया विहिरीत उडू। अरे यार धत्तेरी की काय मित्रांनो, पाणीच नाहीये, काय सांगाव मित्रांनो। मी आलती आता विहिरीत पाणी बघायला, पण विहिरीत पाणीच नाहीये। मला वाटलं चला आपण उडी मारूया, पण काहीच पाणी नाहीये। एवढं मोठा विहीर आहे पण पाणी थोडेच आहे, जास्त नाहीये, जास्त असलं तर उडी मारली असती मित्रांनो, खरंच मी उडी मारली असती, कारण की मला आहे ना पवायला लय येते, लय जोरात पवायला येते, काय सांगू तुम्हाला। जर मी विहिरीत उडी मारला तर मी आयुष्यभर वर गेली असती, मला पवाय नाही येत मित्रांनो।
अहो म्हणलेलं होतं तुला पण मी पवायला शिकवते, पण मीच नाही शिकली खरंच सांगू की. कारण की मला आहे ना असं वाटते ना, विहिरीत वगैरे आंघोळ वगैरे नाही करायचे, कारण की भीती वाटते, पाण्यात भीती वाटते मला. आणि एक अजून विहीर आहे, चला बघूया तिथं पाणी आहे का. हे बघा दुसरी विहीर आहे. अरे मम्मी माशा आहे मित्रांनो, हे बघा माशा, बघा माशा. दाद्या कुठे गेला? अयो माझा आवाज ऐकून तर पाण्यामध्ये गेला, माशा गेला आत. चला ओ मला एक म्हणायचे,